भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा पूर्व व समविचारी आंबेडकरी विचारांच्या संघटना यांच्या वतीने आज दिनांक 7 मार्च 2025 रोजी महाबोधी विहार मुक्ती आंदोलन एक दिवसीय धरणं आंदोलन अपर जिल्हाधिकारी कार्यालय मालेगाव येथे करण्यात आले। एक दिवसीय धरणं आंदोलनाचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा पूर्व समविचारी आंबेडकरी विचारांच्या संघटना व समस्त बौद्ध बांधव मालेगाव शहर हे होते। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचार विचारांना आणि प्रतिमांना त्रिवार वंदन। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका तमाम बौद्धांच्या राजमाता मीराताई आंबेडकर यांच्या जलद गतीने चाललेल्या धम्मकार्यास त्रिवार वंदन। संस्थेचे राष्ट्रीय ट्रस्टी तथा कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब यांच्याही भारतभर चाललेल्या धम्मकार्यास त्रिवार वंदन। आज नाशिक जिल्हा पूर्व शाखेच्या वतीने व सर्व मालेगाव शहरातील धार्मिक आणि सामाजिक संघटना यांच्या वतीने बोधगया महाबोधी विहार मुक्ती आंदोलन हे पूज्य भंते सुमेध बोधी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे। तरी महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात तथा भिक्षू संघाच्या ताब्यात मिळावे, तसेच 1949 कायदा हा रद्द करण्यात यावा व महाबोधी महाविहारची संपूर्ण देखभाल व संपूर्ण विश्वास मंडळ हे बौद्ध भिक्षूंच्याच आधिपत्याखाली व्हावे, अशी आजच्या या आंदोलनाप्रसंगी भारत सरकारला आम्ही सर्वांच्या वतीने निवेदन देत आहोत। जय भीम, जय भारत। बुद्धगया येथील तथागत भगवान बुद्धांचे मंदिर आज त्याच्या व्यवस्थापन समितीवर 4 हिंदू बांधव आहेत, 4 बौद्ध बांधव आहेत आणि एक जिल्हाधिकारी रँकचा व्यक्ती अधिकारी असतो। तर ह्या देशामध्ये जे वेगवेगळे मंदिरं आहेत, दर्गे आहेत, आणखी मस्जिदी आहेत, चर्च आहेत, इथे त्या धर्माचेच फक्त व्यवस्थापक आहेत। परंतु इथे भगवान बुद्धांच्या ह्या मंदिरात अबौद्ध लोक म्हणजे जे हिंदू 4 सदस्य विश्वस्त म्हणून आहेत यांचं इथे काहीच काम नाही आहे। तर ह्या इतर धर्माच्या मंदिरांप्रमाणेच हे मंदिर देखील कंप्लीट बुद्धांच्या ताब्यात मिळावं यासाठी आज हे आंदोलन त्रिरत्न बौद्ध महासंघ मालेगाव, आणखी भारतीय बौद्ध महासभा या देशाची मातृ बौद्ध सभा आणि समविचारी लोकांच्या ह्या आंदोलनाला आजच्या चांगल्या भरघोस असा आम्हाला पाठिंबा मिळत आहे। आम्ही तहसीलदार साहेबांना हे निवेदन देणार आहोत आणि याचा थेट विचार होईल आणि आमच्या ताब्यात बौद्धांच्या ताब्यात भगवान बुद्धांचं मंदिर मिळेल याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे।